गुणात्मक यापासून असं आम्हाला जाणवतं की गुणात्मक बदलांचा सुगंध दरवळतो आहे. सभोवताली गुणात्मक बदलांचा सुगंध दरवळतो आहे. आम्ही जागृत असतो. आपण असं सांगितलं की या प्रशिक्षणामध्ये पॉझिटिव्ह बाजू काय आहेत आणि निगेटिव्ह बाजू काय आहे. तर पॉझिटिव्ह सर्व स्तरावरती काही मार्गदर्शन झालं तरी पॉझिटिव्ह. म्हणून यातून ज्या काही सूचना कराव्याशा वाटतात ती सूचना अशी आहे की यशदाचं लक्ष जसं मुख्याध्यापकांवर आहे, यशदाचं लक्ष शालेय व्यवस्थापनात येणाऱ्या सर्व घटकांकडे असतो. त्यामध्ये शिक्षक आणि कर्मचारी. नंबर 2 मॅनेजमेंट. त्यानंतर आम्हाला या ठिकाणी काही सुंदर असे चित्रण कृती दाखवण्यात आली तर परिपूर्ण वाटलं. पण आपण गुणात्मक बदल शाळेकडून अपेक्षित करत आहात आणि आमच्यासारखे ग्रामीण भागामध्ये असणारे दुर्लक्षित माणसं, ग्रामीण भागातील अत्यंत निकृष्ट दर्जाच्या शाळेमध्ये आमच्या समोर असलेल्या समस्या आणि कथन करण्यासाठी देखील आम्हाला कधी कधी लाज वाटते. अशा परिस्थितीत चित्रकृतींना आमच्या समोर आदर्शवत मॉडेलच्या रूपानेही आपण प्रदर्शित केलं तर ते दुधात साखर कसं म्हणतात तसं समजता येईल. जसं की गुणवत्तेचे निकष पूर्ण केलेल्या शाळा यांचं चित्रण या प्रसंगी आमच्या समोर ठेवण्यात यावं. केवळ एका रंगाने नाही, शाळेच्या भौतिक सुविधापासून, त्याच्या ग्रंथालयापासून, त्याच्या शिक्षक शिक्षकेच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व वागणुकीत. त्यानंतर सर एक शेवटचा असा मुद्दा मला असा वाटतो की कालावधी जास्त होतो. प्रशिक्षण एक 5 दिवसाचा आहे आणि हा कालावधी यासाठी जास्त वाटतो असं मला मार्गदर्शन म्हणून सांगावं वाटते. दुसरा वाक्य करतो कशा आता उभा राहिलो तुमच्या समोर काय पहिले तुम्ही एक कवी माणूस आणि कवी माणूस असल्याने अशी संधी हेही रसिक्त बाळासमोर भरते राहतात 900 पण तुमच्यासारखे परिपूर्ण रसिके कधी कधी येतात आणि त्या काळे त्या स्तव आता आपल्या समोर उभा आहे. तर साहित्यामध्ये अनेक कवितेचे प्रकार असतात आणि त्यात चारोळी असते. अनेकांना चारोळी काय वाटते ज्यांनी त्यांच्या पद्धतीनं आपलं कौशल्य पणाला लावून चारोळी आपल्या समोर सातत्याने म्हणाली काही वाटते की त्याची उदासी मिलनाला विद्यार्थीची मिलनाला धैर्य देते आरोळी त्याच वेळी त्याच तिथे जन्म घेते चारोळी असते. चारोळी असते काय जशी दुधावरची काय लेकरासाठी माय जशी तशी वासरासाठी गाय. दुःख व्यथा वेदनांवर मायेचा हात, दुःख व्यथा वेदनांवर मायेचा हात तिचा हास्यरंग विनोदावर प्रेमाचा वर्षावर तिचा. म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे. अर्थपूर्ण कवितांचा सर्व बोजा मी चव्हाण सर आणि मिश्री सर यासारख्या कवींवर देतात. तुम्ही तसा निरर्थक आणि आदयी शब्दांचा कवी म्हणून निरर्थक आणि अर्थपूर्ण शब्दांचा कवी, निरर्थक आणि अर्थहीन शब्दांची खाण तिथे हास्य रंग घेऊन वाण तिथे. म्हणून सर्वप्रथम मी आपल्या समोर माझी एक कविता सादर करतो आहे. सर्व आदरणीय साहेबांना कवितेचं नाव आहे यज्ञम मीट सेंटर. माझ्या अर्थहीन आणि निरर्थक कवितेचं नाव आहे यज्ञम मीट सेंटर. खिचडीनं माझ्या डोकं झालं म्हणजे बंद करायचं. सरकार म्हणलं खिचडी बंद, सरकार म्हणलं खिचडी बंद. खिचडीनं माझ्या डोक्यात भडकला म्हणलं बंद करा ही खिचडी. सरकार म्हणलं खिचडी बंद. यापुढे देणार आम्ही बंद. सरकार म्हणलं खिचडी बंद. यापुढे देणार आम्ही वजडी. वजडी आली का
शाळेचं नाव बदलाय कामाला पेंटर वजडी आली का शाळेचं नाव बदलावं कामाला सेंटर काय ठेवावं नाव सुटलं मिल सेंटर हेवी मान दुसऱ्या अर्थहीन आणि निरर्थक शब्दांच्या कवितेचं नाव आहे म्हणावं बोलू शिक्षणामध्ये अत्यंत सुंदर मार्गदर्शन होत असताना प्रवाह कमी चालला बाहेर शेजारी माझी हॉकी नव्हते तर बसले होती मजा तर या प्रवाहामध्ये त्यांच्या प्रवाहात नेमका मी कुठे आहे